दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान युग पुरुष जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी कालरामकिनी या स्पर्धेच्या समालोचनाला सुरुवात करतोय। पहिला उद्घाटनीय सामना सागर 11 जय बजरंग गोरसी आणि जोशी 11 भादवड बी दोन्ही टीमला आमच्या आयोजन कमिटीकडून शुभेच्छा। अदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 या स्पर्धेला सुरुवात आगास होते। गोलंदाज झालेत प्रवीण, फलंदाज सतीश आणि पंडित। अतिशय चांगली स्पर्धा चालू सीझनची नवीन 40+ क्रिकेट संघटनेची 6वी स्पर्धा आहे आणि ही 6वी स्पर्धा भरवण्याचा मान अदिती 11 संजय कोहली फॅन टीम न्यू तुफान पिंपलास। चला सामना सुरू करा बनायचा लगेच। बरोबर 3 ओव्हरसाठी तुम्हाला पहिले 15 मिनिटं आहेत। 10 वाजून 44 मिनिटं झालेली आहेत आणि या स्पर्धेचा पहिला चेंडू टाकला जातोय प्रवीणच्या माध्यमातून। पहिला चेंडू फुल टॉस, चेंडूला ऑन साइडला केलाय डीप मिड विकेट रिजनला नितेश चांगली फिल्डिंग करतात। पहिल्या चेंडूवर 2 धावा सतीशच्या बॅटमधून आलेत। पंचांनी भीमरचा इशारा केलाय, नक्कीच नो +2 अशा 3 धावा पहिल्या चेंडूवर जोशी 11 भादवड बीच्या संघाच्या फलकावरती लागलेले आहेत। चांगली स्पर्धा पिंपलास गाव म्हटलं की नक्कीच आपल्या भिवंडी तालुक्यातील खारबाव नंतर पिंपलास गावची लोकसंख्या मध्ये अग्रेसर गाव। आता सध्याच्या घडीला कोण गाव पुढे असेल? हा चेंडू ते सर्रा टाकलाय, फ्री डिलिव्हरी होती। इथे चांगला चेंडू आपण पाहिलाय प्रवीणच्या माध्यमातून। यष्टीरक्षक गणेश केने आहेत, अनंत केने, गणेश, नितीन, नितेश, त्यानंतर आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम, नक्कीच सुभाष धुमाल यांचे 2 बंधू। नक्कीच संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये अशी दुःखद घटना घडली होती की सागर आणि अक्षय हे 2 सुभाष धुमाल यांचे बंधू अगदी दुर्दैवी रीती त्यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या नावाने हा संघ आपण पाहतोय सागर 11 जय बजरंग गोरसी। सागर या टीममधून खेळला होता। या चेंडूवर सतीशनं एक सिंगल धाव घेतली। स्ट्राईकला पंडित आहेत। पंडित स्ट्राईकला होते, सतीश नॉन स्ट्राईकला आले होते। आता मात्र स्ट्राईकला सतीश आहेत। धावसंख्या झाली ती 3-4 धावा। अगदी पहिला चेंडू सतीशनं व्हीसेप मध्ये केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नितेश। जोशी 11 भादवड बी आणि जोशी 11 भादवड ए या सन्माननीय अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांच्या 2 टीम, प्रभुदास नाईक साहेब असतील, त्यानंतर हिमांशी गुलवी मुसाबाई यांचा संघ आपण पाहतोय। चेंडूला उडवलाय, चेंडू अगदी हवेमध्ये आहे। बघूया नितेश लॉंग ऑनला येत आहेत, चांगला झेल, चुकी होणार नाहीये। पहिला फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय। पिंपलास गावची कुल स्वामिनी अग्निमाता मातेला देखील वंदन। चांगला आमचे डीजे मॅन यांच्या माध्यमातून धून। अगदी पहिल्याच
विकेटचं पतन इथे झालेले आहे. अवघ्या 5 या धावसंख्येवर प्रवीणनं आपल्या संघाला सफलता मिळवून दिलेली आहे. पावलांचा वापर जरूर केला. चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग रिझन मधून चाललाय डीप फाईन लेग रिझन कडे. क्षेत्ररक्षक धावतायत आणि अखेरकार चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या 9. आल्या आल्या फलंदाज वाघ्या. नाव चांगलं आहे. चौकारानं अकाउंट ओपन केलाय. शेवटचा चेंडू शेष असावा पहिल्या पॉवर प्लेचा आणि हा फटका देखील सुरेख आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं सलगचा दुसरा चौकार टोकलाय फलंदाज वाघ्यानं. क्या बात आहे. चांगली आहे. जोशी इलेव्हन बादवड बी संघाची. हा चेंडू देखील व्ही सेप मध्ये केलाय. नितेश चेंडूवर झेपवतोय. थ्रो केलाय. गणेश केने यष्टीरक्षक चेंडूला पकड देत 2 धावा येथे देखील पूर्ण केलेत. धावसंख्या 17. चेंडू टाकून झालेत 8 आणि घडीबाद झालं 1. इथे हा चेंडू वाईड आलाय. दोन्ही गोलंदाजांनी एक एक अतिरिक्त चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या 18 लागली. अदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 पहिला उद्घाटनी सामना 2 संघादरम्यान मैदानामध्ये सुरू झालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पदावर आहे. सागर 11 जय बजरंग गोरसी आणि जोशी 11 भादवड बी इथे फलंदाज सतीश धावबाच्या स्वरूपात बाद झालेत.
थाटामाटात होते. मला वाटतं आता या स्पर्धेनंतर दत्तकृपा रेग्युलर ची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. GC फॉर्मॅटची स्पर्धा. एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या 20. सचिन वाघे शरदच्या अजूनही दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या 20. म्हणजे नक्कीच इथून एक चांगल्या धावसंख्येकडे जोशीलोन भादवड बी संघाची आपण वाटचाल पाहतोय. शरद सूरजसाठी स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. बॅट देखील तितक्याच वेगाने फिरली होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये प्रॉपर संपर्क झाला नव्हता. इष्ट्यांच्या मागे गणेश केनी, सागर 11 जय बजरंग गोरसे संघाचे एक आधारस्तंभ खेळाडू. हा फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने केला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 11च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये जोशीलवन भादवड बी टीम 2-22. या सरासरीनं धावा आल्या तर 44 धावसंख्या पाहायला मिळेल. बघा, वरालदेवी ताडाली टीम आणि विलासपोर्ट राहणार 2 ओव्हर संपलेले आहेत. 4थ्या ओव्हरला सुरुवात होण्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून आपण टॉस बॉक्समध्ये संघनायकांनी थांबायचं आहे. नक्कीच रात्री गुरुदत्त सिनियर 40+ स्पर्धा स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 विजेता टीम राहिली चेरोबा 40+ कोण. जॉनमन गोवे संघाला अंतिम सामन्यातून पराभूत केला आणि तो सामना 3 वाजता कंप्लीट झाला. आणि आज पुणेदा पिंपळाच्या या आदिती 11 न्यू तुफान पिंपळास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025मध्ये आम्हाला समोरची संधी दिल्याबद्दल सुनील पाटील, त्यानंतर रतिलाल पाटील असतील, किसनदादा, वृक्षंजय गायकवाड, उमेश पाटील अँड ऑल टीम, आदिती 11 न्यू तुफान पिंपळास संघाचं मनापासून आभार. 2 ओव्हर 22. बसा बसा, पहिला पाहुण्यांचा मान आहे, पहिला स्वागत सन्मान होईल. गोलंदाज नितेश पाटील संघाचे संघनायक आहेत, एक चांगले खेळाडू आहेत नितेश. सागर 11 जय बजरंग गोरसी. ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू राऊंड द विकेट. काय चांगला चेंडू टाकलाय, चांगली लाईन अँड लेंथ आणि त्याहून चांगली कामगिरी एष्ट्यांच्या मागे आपण गणेश केनीची पाहतोय. काय चांगला चेंडू पकडला, अगदी बैठक मारून चेंडू पकडलाय. रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असा हा चेंडू इथे एष्ट्यांच्या मागे गणेश केनीनं पकडलाय. चांगला क्रिकेट. वेलकम गणेश पाटील. रात्री 3 षटकार 5-7 हजारचं बक्षीस लागलं होतं. गावदेवी पिंपळगर संघाचा खेळाडू गणेश पाटीलला एक सिंगल धाव. धावसंख्या 23. 14 चेंडूमध्ये 23 धावा आलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 1. कल्पेशजी मस्के, दोन चेंडू 1 धाव. नितेशनं आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरच्या षटकामध्ये खर्च केलेले आहे. 23 धावा लागलेत. क्या बात आहे. इथे विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर सूरजकडून झाला आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग. इथे विकेट येईल. सचिन वाघीची विकेट आली.
धावांचा आकडा गाठलेला वेलकम किशोरजी पाटील, तुफान पिंपलास, सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. अदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आमचे सर्व अतिथीगण, सर्वांचं शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत. क्या बात आहे. अगदी हा फटका खेळलाय, शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये, चेंडू सेफ लँड होतोय. एकच धावाली. धावसंख्या 31, 31 धावा. 17 चेंडूमध्ये 31 धावा लागलेत. नितेशनं या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि धावा त्यांनी खर्च केलेत 9. डावपुरा फलंदाज सूरज स्ट्राईकवर. क्या बात आहे. विकेट टू विकेट चेंडू आपण पाहिलाय. अगदी सरळ बॅटनं चेंडूला समोरच्या दिशेने खेळले होते फलंदाज सूरज. धावा आलेत 2. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी पूर्ण. चौथीसाठी इथे एकतर्फी प्रयत्न झाला आहे, मात्र कल्पेश गुलवी आपल्या घरामध्ये सुखरूप. 3 ओव्हर, धावसंख्या 34, चौथी झालेली आहे. नक्कीच आपण जाऊया मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे. अतिथी देव भव. नक्कीच आलेले पाहुणे देवासमान आहेत आणि पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. अदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025च्या माध्यमातून किरणजी ठाकरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. किरणजी ठाकरे नक्कीच विनोददादा ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. वेस अँड कंपनी, गावदेवी, रांजनोली आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोलीचे विद्यमान उपसरपंच आहेत. युवा उद्योजक किरणजी ठाकरे, आपलं खूप खूप स्वागत. नक्कीच रांजनोली गावचं वैभव विनोददादा ठाकरे यांचे चिरंजीव किरण ठाकरे, ग्रामस्थ मंडळ पिंपलास आणि अदिती 11 न्यू तुफान पिंपलास संघाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया गिरीश म्हात्रे साहेबांचा, पंचायत समिती पिंपलास गावचे सरपंच. विलास गरुडे साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर गिरीश म्हात्रे साहेब आहेत, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे एक जवळीक सहकारी. राजनजी भोईर, आपण या गिरीश म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपल्याला करायचा आहे. नक्कीच गिरीशजी म्हात्रे साहेब असतील, आमचे राममाली साहेब असतील आणि सुरेचे अरुण पाटील साहेब हे कपिल पाटील साहेबांचे अगदी खूप जवळीक सहकारी राहिलेले आहेत. खूप खूप धन्यवाद गिरीश म्हात्रे साहेब. त्यानंतर महेशजी भोईर, वृक्षांची गायकवाड दादा, आपण या आपले शुभ हस्ते आपण महेश भोईर पिंपलास गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक, साई भक्त महेश भोईर यांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. महेश भोईर यांना देखील शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. त्यानंतर रुपेश मस्के यांचा आपण स्वागत सन्मान करूया. नक्कीच पिंपलास गावचे बीजेपी शाखा प्रमुख आहेत उमेश पाटील,
आपले शुभ हस्ते आपण रुपेश यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. भाजपा शाखा अध्यक्ष पिंपलास पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान अदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित स्वर्गीय दिनेश मूर्ती 2025 चषकामध्ये पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. शंकरजी भोईर आपल्या पिंपलास गावचे समाजसेवक आहेत आणि आदिती 11 या संघाचे एक खंदे समर्थक राजेंद्र भाऊ आपले शुभ हस्ते आपण भोईर साहेबांचा स्वागत सन्मान कंप्लीट करायचं आहे. शंकरजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया आपण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आणि तुफान पिंपलास सिनियर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू जगदीश दादा म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा देखील स्वागत सन्मान होईल. जगदीश दादा म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव, लॉट कमिटी मेंबर, प्रगती फोटो स्टुडिओचे मालक आणि तुफान पिंपलास सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज उमेश पाटीलच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान होतोय. त्यानंतर किशोर पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. किशोर पाटील यांना आपण सन्मानित करूया. गणेश भाऊ आपले शुभ हस्ते आपण किशोर पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. नक्कीच किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या सदस्य राहिलेले आहेत आणि किशोर पाटील हे देखील एक तुफान पिंपलास सिनियर 40+ चे चांगले खेळाडू आहेत. त्यांचा देखील हेतूचे स्वागत आणि सन्मान इथे होतोय. त्यानंतर कुणाल पाटील तुफान पिंपलास सिनियर 40+ चे चालू हंगामाचे संघनायक आहेत. कुणाल पाटीलचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. किरण पाटीलच्या शुभ हस्ते आज स्वागत सन्मान होईल. किरण पाटील आपण पुढे या. कुणाल पाटीलचा आपल्याला स्वागत आणि सन्मान इथे करायचं आहे. नक्कीच कुणाल पाटील देखील तुफान पिंपलास सिनियर 40+ साठी भरपूर क्रिकेट खेळलेले आहे. सध्या किशोर पाटीलनं अगदी चांगली मेहनत घेतली. बघायला गेलं तर सध्याच्या घडीला किशोर पाटील आता गोलंदाजीसाठी देखील जगदीश म्हात्रे अँड ऑल टीम संधी देते आणि कुणाल त्या संघाचा संघनायक आहे. धन्यवाद कुणाल पाटील. चला विलास स्पोर्ट राहणार टीम आणि वरालदेवी ताडाली या 2 टीम दरम्यान आपण नाणेफेकी करू. ओके बॉस. चला आपण पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करूया. अतिशय चांगला टॉस बॉक्स स्वर्गीय गोसावी झिपऱ्या म्हात्रे यांच्या नावाचा नाणेफेकी कक्ष आपल्याला शिवा म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेला आहे. किरणजी ठाकरे युवा नेतृत्व, विनोददादा ठाकरे यांचे चिरंजीव, वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली, तसेच गिरीश म्हात्रे साहेब आपण देखील यायचं आहे. रुपेश भाऊ. त्यानंतर आमचे सरपंच साहेब आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा. विलास स्पोर्ट राहणार प्रताप पाटील साहेबांचा संघ, तर राजेश चौधरी आणि निलेशजी चौधरी यांचा वरालदेवी ताडाली संघ. क्या बात आहे. नाणेफेकी उडवण्याआधी मी तुम्हाला या नाण्याची ओळख करून देतोय. या स्पर्धेचा आयोजित संघ आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आणि दुसऱ्या बाजूला जो आपण चषक पाहतोय स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025. नाण्याचे 2 बाजू आहेत. दिनेश स्मृती, आदिती 11. कोण आवाज देईल? गिरीश म्हात्रे साहेब नाणेफेकी उडवत आहेत. उमेश काय म्हणणं आहे? आदिती 11 न्यू तुफान पिंपलास असा कॉल आहे आणि ते झालेले आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. वरालदेवी ताडाली चे संघनायकांनी साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. किरणजी ठाकरे, रुपेशजी आणि आमचे सरपंच, पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थान बनवायचं आहे.
धन्यवाद सरपंच साहेब. उमेश, अदिती इलेव्हन न्यू तुफान पिंपलास या संघाची स्वर्गीय दिनेश स्मृती चषकाची स्पर्धा कशी वाटली? मैदानामध्ये आल्यानंतर एकंदरीत या मैदानाची सजावट, ज्या ट्रॉफी आहेत, काय निर्णय घेतोय? नाणेफेकी जिंकली. धन्यवाद. पंकज भुईर, या स्पर्धेविषयी काय म्हणशील? काही वर्षापूर्वी इथे शेती होती आणि आता एकदम प्लेन असा ग्राउंड बनवलेला आहे. खूप चांगलं खेळायला तर बरं वाटेल आणि आम्हाला त्या स्पर्धेत यावेळी भाग दिल्याबद्दल यांचे पण खूप खूप अभिनंदन. नक्कीच नाणेफेकी गमावल्याने आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. फलंदाजी करायचे. समोरची टीम वरलदेवी ताडाली या टीम समोर कोणती टोटल एक आपल्या संघासाठी सेफ असेल आणि आपलं संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये उतरलंय? हो, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा पंकज. मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे. उमेश चौधरी आणि पंकज भुईर हे दोन्ही संघाचे संघनायक. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे, नाणेफेकी जिंकून वरलदेवी ताडाली संघाच्या संघनायकानं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि वरलदेवी ताडाली टीमला विलास स्पोर्ट राहणार टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. धन्यवाद. हॅलो. शेड जवळ पैसे रेवून ते सगळं तसं भरलं ना. धन्यवाद काळूराम केनी. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन पहिल्याच मॅचमधून आपण ज्यांचं ऐकलं, तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज म्हणून सध्या ज्यांची चर्चा आहे, अतिशय उत्तम दर्जाचं निवेदन देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आज ते देखील मला जॉईन आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक जबर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सकाळचं सत्र, पहिला सामना उद्घाटन सामना. दोन दिग्गज संघ, एका बाजूला सागर इलेव्हन जय बजरंग गोडसई, तर दुसऱ्या बाजूला अध्यक्षांचा संघ आपण पाहतोय मनोहरजी जोशी साहेबांचा संघ आपण पाहतो इन ॲक्शनमधून जोशी इलेव्हन भादवड बी. मात्र प्रथम फलंदाजी करताना काय कमालीचा परफॉर्मन्स, उत्तम दर्जाची कामगिरी जोशी इलेव्हन भादवड संघाने केलेली आहे. धावा केल्या तब्बल 57 आणि विजयासाठी 58 धावांचं एक विशाल लक्ष. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिला गोलंदाज पंडित सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. गणेश आणि प्रवीण. फर्स्ट बॉल गो. राईट आर्म राऊंडचा मार करताना गोलंदाज पंडित आणि पहिला चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडासा टॅप केला. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला. इनफिल्डमधून चांगलं शतरक्षण, एक धाव घेण्याची संधी. एक धावाने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्या होते बिनबाद एक. क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष फार मोठं आहे आणि निश्चितच या विजयाला गवसणी घालायची असेल, विजय संपादित करायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे, ती गोरसई संघाला. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे प्रवीण याला. पुन्हा एकदा गोलंदाज पंडित. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक पहिलं प्रगती पथावर आणि गोलंदाज पंडित. बॅक टू बॉलर असा मारा झाला. खऱ्या अर्थानं हवा तसा फटका बॅटमधून सजला नव्हता. थोडंसं दुधावा समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. हलक्यात बॅटने फक्त चेंडूला ढकलून दिलं समोरून. चेंडू येतोय डीप मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डमधून एक धावण्याची संधी आणि एक धावेने मला वाटतं प्रवीण देखील आपलं स्वतःचं कडून ओपन करतोय. धावसंख्या बिनबाद 2. ओर क्रमांक पहिलं.
सन्मानी व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटशी ज्यांचं अतूट नातं आहे, क्रिकेटचे ज्यांचं जवळीक आहे, असे आमचे सन्मान्य जगदीश म्हात्रे. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दोघांची संधी, धावसंख्या एकाने पुढे शकते. बिनबाद 3 ओव्हर क्रमांक पहिलं. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली पंडितच्या माध्यमातून. ज्यानं 4 चेंडू टाकत खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता स्ट्राईक करण्याची, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज प्रवीण याला आउट ऑफ इनसाइट चा फटका साजलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे, कुठल्याही प्रकारची चूक नाही. उत्तम रीतीने चेंडूला कलेक्ट करतो आणि महत्त्वाची पहिली विकेट प्राप्त करताना गोलंदाज पंडित. दोन दिग्गज संघ अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिला संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुटवर संघ आपण पाहतोय. जय बजरंग गोरसई, सागर 11. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येत फक्त इनमेन 3. परिपूर्ण बॅकफुटवर आहे संघ. विशाल लक्ष गाठायचं आहे, कारण की विजयासाठी फार मोठं लक्ष गाठायचं आहे. हॅलो, नाही राहू दे, नको काही नाही. हॅलो, षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय सूरज. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आणि गोलंदाज सूरज येतोय. पहिल्या ओव्हरमधून जर आपण विचार केला तर अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि बॅकफुटवर आपण संघ पाहतो गोरसई. साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून या संघाला साधता आली नाही. आता जर आस्किंग रन आहे, धावांची जी गती आहे ती मात्र वाढलेली असेल. उर्वरित 18 चेंडूमध्ये विजयापासून फार दूर आहे संघ. बघूया, गणेश स्ट्राईक रोटेट करतो. गणेश न्यू गोलंदाज, लेफ्ट हँड राऊंडचा मारा. गणेशाच्या बॅटमधून चेंडू चांगला फटका साजलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, मात्र बॅकिंग थोडीशी चुकीची झाली आणि चेंडू मात्र त्या दोन क्षेत्रकांना बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार गणेशाच्या बॅटमधून आला. खऱ्या अर्थाने विजयासाठी याच फटक्यांची नितांत गरज आहे. तोच फटका गणेशाच्या बॅटमधून सजला. ऑन द फायर आणि चेंडू एका टप्प्याने सीमारेच्या बाहेर. चौकानं संघा धावसंख्या 4ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 7 ओव्हर क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष फार मोठे आहे. 58 धावा त्या ठिकाणी काढायचे आहेत. त्या अनुषंगाने कुठेतरी फलंदाजीला एक चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करणं गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज, अतिशय चांगला चेंडू. तिसऱ्या स्वरूपामध्ये चेंडू सुंदर सॉफ्टवेअरचा फटका. चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट. धावसंख्या 9. 58 करायचे. विजयासाठी 58 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. पाठला करताना संघ आपण पाहतोय. इन ॲक्शन मैदानाच्या आतमधून गोरसई. बघा, गोरसई संघाकडे देखील चांगली क्षमता आहे.
चेंडूला शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बीट करतो फलंदाजाला. एक निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 9. 1 बाद 9 और क्रमांक दुसरं. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहिला. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू, बीट करतो फलंदाजाला. आता वारंवार चुका देखील गणेशाच्या बॅटमधून साजेशी कामगिरी साधता येत नाहीये. चौकार मारल्यानंतर सलग 2 चेंडू गोलंदाज बीट करतोय. त्याच चौकारचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज सूरज लेफ्ट टर्न राऊंडचा मारा करतोय. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय. सेफ लँड झाले चेंडूचा. चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं आपण पाहिलं. कुठंतरी संघाची एक धाव वाचली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थानं सामना विजयासाठी क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटचा सामना जिंकायचा असेल 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात. तुमच्याकडे तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण, या तिन्ही फॉर्मॅटमधून आपण एक उत्तम दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करू शकता. हॅलो, या ठिकाणी मात्र चेंडू लॉन साईडला उडावलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्केलमधून झेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र झेल सुटतो. जीवदान मित आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि 2 धावा याच दरम्यान कंप्लीट. समोर कोणाची रिक्षा 4 व्हीलर आहे, प्लीज त्याचं थोडंसं अँगल चेंज करा. रिक्षाच्या समोर कोणाची तरी 4 व्हीलर आहे, तिचा अँगल चेंज करा प्लीज. थर्डमॅन जे सीमारेषा आहे, स्टेजच्या कंप्लीट बघा समोर जे आमचं VIP गेट आहे त्यासमोर कोणाची तरी 4 व्हीलर आहे, प्लीज त्याचं थोडंसं अँगल आपण चेंज करा. तर 2 षटकांच्या ती धावसंख्या होती ती किती झाली? 14. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी जोशी इलेव्हन बादवड संघाच्या माध्यमातून. आज प्रदीप पाटील इन ॲक्शनमधून दिसत नाही, संघामधून दिसत नाही आहेत. गोरसई संघाच्या माध्यमातून देखील मित्र येणाऱ्या कालामधून आपण कमिंग सूनमध्ये येणारा बिग इव्हेंट पाहणार. अतिशय चांगल्या उत्तम दर्जाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. दिनांक 2, 3, 4 जानेवारी. थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न.
ओके 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 नंतर करतो तुला नाही नंतर करतो 24 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमधून येणारे 6 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल आहे. हा विजय थोडासा अवघड झालेला आहे गोरसे संघासाठी. मात्र बघूया क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. येणारे 6 चेंडू विजयासाठी 34ची गरज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील महत्त्वाचा फलंदाज नितेश न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. नितीन बरोबर 19 12 मध्ये 19 मोहन दादा इथे गेलो संदेश कोण आहे संदेश बोलो कोण दादा बोलो पंडित के सतीश हो गोलंदाज सतीश येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा अंतिम ओव्हर. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आलं नव्हतं. स्विंग इन मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. येणारे 5 चेंडू विजयासाठी 34ची गरज. आता मात्र गोरसी संघ थोडासा बॅकफुटला पण पाहतोय. आता मात्र चेंडूला अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका, ज्या फटक्याची नितांत गरज आहे. काय कमालीचा फटका आपण पाहिला फलंदाज नितेशाच्या बॅटमधून. या 6 धावेने आता मात्र थोडासा कमबॅक होतोय. चेंडूला ऑन साईडचा फटका आपण पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. आता या 1 धावेने फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न संघाच्या माध्यमातून केला जातोय. विजयापासून आजू संघ फार दूर आहे. येणारे चेंडू असतील 4 आणि किती पाहिजे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 27 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल. आता पराभव अटाल जवळ हा संघ या स्पर्धेतनं बाहेर नो डाऊट विजयापासून फार दूर आहे. जोशी इनबादवर संघ आता मात्र विजयाच्या उंबट्यावर नजीक समीप लगत आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. ऑब्जेक्टिव्ह या सामन्यामधून आपण पाहतोय. आता मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला हुक केलाय. चेंडू जातो लॉंग लेगला. खराब क्षेत्ररक्षण. एका दुसऱ्या टप्प्याने चेंडू मात्र चौकार जातोय. चौकारानं पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जातंय. धावसंख्या 35 होते. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि विजयापासून संघ फार दूर आहे. चला ताडाजी संघाचा कॅप्टन आपण देखील बेल कमी घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच विलास स्पोर्ट्स राहणार आपण देखील लगेच आपली सलामी जोडी मीना विलंब टाळींच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायचे आणि विजेता संघ चालू सामन्यातील बघा आपण देखील कुठं जाऊ नका. दादाने मांडणी केली ना रात्रीने तुम्ही. चेंडूला स्विचिट काढण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता चेंडू जातो शॉर्ट. तडम्यानला 1 धाव घेण्याची धाव घेतली नाही मला वाटतं. आणि याचबरोबर एक मोठा विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवड. काय कमालीचा केला, अतिशय प्रथम उत्तम दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली. खास करून कल्पेश गुलवी. काय कमालीचा खेळ, अतिशय प्रथम उत्तम दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिश.